2 महिन्याखाली उत्सव झाला. उत्सव झाल्यानंतर त्या उत्सवासाठी जो काही निधी आम्ही जमा केला होता 5.25 ते 5.5 कोटी निधी होता. त्याच्यातून 2.25 ते 2.5 कोटी त्या उत्सवाचा खर्च झालेला होता. बाकी उर्वरित 3 ते 3.5 कोटी रक्कम शिल्लक होती. मग काला झाल्यानंतर आम्ही त्यांना हिशोब मागितला. हिशोब मागितल्यानंतर काला झाल्यानंतर संध्याकाळी किशोर महाराज जे गायब झाले ते आता 2 महिने झाले त्यांची आणि आमची गाठभेट नाही. त्यांना फोन वगैरे केला, हिशोबासाठी फोन केला तर ते हिशोब देत नाहीत. मात्र फोन केल्यानंतर ते स्टेटसच्या माध्यमातून आम्हा सर्व महाराज मंडळींना गन वगैरे दाखवून मारण्याची धमकी देतात. तेव्हा आमची एवढीच विनंती आहे की उत्सवाचा जो काही हिशोब द्यायचा आहे तो हिशोब त्यांनी सर्वांसमोर यावं आणि सर्व हिशोब सर्व वारकऱ्यांना द्यावा व जी काही उर्वरित रक्कम आहे ती रक्कम भंडारा डोंगराला पोहोच करावी ही आमच्या सर्व वारकऱ्यांची तळमळ आहे. जिल्हाभरातून इतर जिल्ह्यातून देखील मोठे भाविक या कार्यक्रमाला आलते. कोट्यावधी रुपयाची देणगी जमा झाली. हा किशोर महाराज नेमका कोण होता या कार्यक्रमात? हा किशोर महाराज म्हणजे या लातूर जिल्ह्यातलंच एक शिवणीचं वासरू आहे. ती त्या तिथून आलं आणि संप्रदायानं त्यांच्यावर विश्वास ठेवला. संप्रदायानं विश्वास ठेवला की आता कुणाला तरी मुख्य करावं लागतंय म्हणून त्याला मुख्य केलं. परंतु त्याने एवढा विश्वासघात केला की एवढा विश्वासघातच नाही केला तर त्यानं समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. वारकरी संप्रदाय म्हणतोय की यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर. इथं अजिबात कुठलाच विचार न करणारा आमचा संप्रदाय, या संप्रदायाला जातीचं वळण देण्याचं काम या किशोर महाराजांनी या माध्यमातून केलंय. नुसतं जातीला वळण देण्याचं नाही तर एवढ्या 3-3.5 कोटीचा अपहार असेल, त्याचबरोबर ह्या सर्वसामान्य लोकांच्या भावनेसोबत खेळण्याचं काम ह्या किशोर जाधवानं केलंय. आमची एवढीच आपणाला विनंती आहे की पुन्हा असा महाराज किंवा पुन्हा वारकरी संप्रदायामध्ये असा घुसखोर नाही घुसला पाहिजे आणि संप्रदायाची बदनामी करणारा, संप्रदायाला वेटीस धरणारा असा पुन्हा महाराज संप्रदायात येऊ नये याच्यासाठी आपण त्याचा पर्दाफाश करावा, त्याचा खरा चेहरा सामान्यांच्या समोर आणावा